Hi guys, we are start class 6 chapter, 10 number chapter, equation. This is a lecture number 1. This is a new chapter for us. Okay, so class 6 chapter number 10, equation, start. This is the equation. This is an equation. आता आपण बघा टर्म लक्षात घेऊ की काय काय कुठल्या टर्मला काय काय म्हणतात. ओके, तर बघा the sign of equation equal to shows that number of both sides are equal. बघा ही साईन कोणती आहे? इक्वल टू ची साईन आहे. त्यात इक्वल टूच्या साईनने आपल्याला काय म्हणता येईल आपल्याला लेफ्ट हँड साईड जी इक्वेशन आहे राईट हँड आणि लेफ्ट हँड साईडला जे इक्वेशन आहे ते काय सेम आहे. राईटला आणि लेफ्टला इक्वेशन जे आहे किंवा एक्सप्रेशन बोलू एक्सप्रेशन जे आहे ते काय सेम आहे. करेक्ट. दिस इज अ इक्वेलिटी साईन. अनइक्वेलिटी साईन म्हणजे काय? जर इक्वेशन सेम नसेल तर अनइक्वेलिटी साईन देतो. दॅट इज अ ग्रेटर अँड लेस दॅन. कधी कधी ग्रेटरची साईन देतो. ओके, तिचं कधी कधी लेसची पण साईन असते, तेव्हा तो इक्वेशन बॅलन्स नसतो. परत इक्वेशन बॅलन्स नसतो म्हणजे काय? दोन्हीकडचे अँसर जे असतात हे डिफरंट असतात. बट जेव्हा इक्वल टूची साईन देतो आपण, बरोबर, तेव्हा दोन्ही अँसर, दोन्हीकडचे नंबर्स, बोथ नंबर्स आर इक्वल. फॉर एक्झाम्पल बघा, 5 मल्टिप्लाय 3, 5 मल्टिप्लाय 3 इक्वल टू 15, बरोबर. 70 minus 2 also 15. So answer is same. So therefore equation is balanced and it is denoted by equal to sign. Okay. Second, this term is called expression. In this equation, expression is 1 and 2. Two expression are. This term is called expression. Then this total is equation. This total is equation called equation. Correct? Expression, equation, then काय बोलूया equality. Okay, लक्षात ठेवा. This is the left hand side. This is the left hand side and this is the right hand side. Left hand and right hand आपल्या ज्या लेफ्टला असेल ते लेफ्ट हँड आणि राईटला असेल ते राईट हँड. करेक्ट. इज अ राईट हँड साइड. हे चार गोष्टी लक्षात ठेवा. एक तर पूर्ण इक्वेशन म्हणजे काय, त्याचं एक्सप्रेशन म्हणजे काय, ओके, इक्वेलिटी म्हणजे काय, लेफ्ट साइड म्हणजे काय, राईट हँड साइड म्हणजे काय, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. इज अ बॅलन्स वेट. ओके, लेफ्ट हँड साइड and right hand side are equal. तर काय दाखवलं? लेफ्ट हँड साइड and right hand sides are equal, measure equal. If they are equal weight in both the pan weight scale, then the scale is balanced. Such a balanced scale like an equation, म्हणजे बॅलन्स इक्वेशन म्हणून त्याला. जर दोन्ही बाजूला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला जर सेम नंबर असतील त्याला आपण काय म्हणणार? बॅलन्स इक्वेशन. करेक्ट. तर हे बेसिक होतं. सेकंड लेक्चरला आपण थोडासा ऍडव्हान्स मध्ये जाऊ. ओके, सो आपण इथं लेक्चर संपवू. जर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.